वन डायमेन्शनल क्लोज पॅकिंग जस्ट वी हॅव सीन. आता पाहूया आपण सेकंड टाइप, दॅट इज द टू डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. टू डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. It is what now? Two dimensional close packing. Two dimensional close packing दोन प्रकारचे असतात. As I told you that two dimensional close packing are of two types. The first type, that is the square close packing. पहिला प्रकार आहे square close packing. आता हे स्क्वायर क्लोज पॅकिंग कशी तयार होते? परत आपण आताच म्हणतो होतो की स्टॅकिंग करायचं आपल्याला. वन डायमेन्शनल क्लोज पॅकिंग ला जर आपण स्टॅकिंग केले रोजला, in such a way that the rows can be arranged in horizontally or vertically. So this is the square close packing. In this arrangement, one dimensional close packing, one dimensional close packing, one dimensional close packing. त्या पॅकिंगचे रोज, वन डायमेन्शनल क्लोज पॅकिंग रोज आर स्टॅक्ड. रोज आर स्टॅक्ड. कशा प्रकारे स्टॅक करायचं? इन सच ए वे that the spheres should be arranged in such a way that the rows are aligned. रोज ला अलाइन करायचं. हे सगळं कसं आपण डायग्राम पाहतो. रोज आर अलाइन्ड. रोज अलाइन होती. रोज आर अलाइन्ड हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. रोज आर अलाइन्ड हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. बोथ. Rows will be arranged horizontally and vertically. How these rows are arranged horizontally and vertically? See in this diagram. This is horizontally and these are the vertically. So horizontally and vertically आपण काय केलं? रोजला अरेंज केलं. तर या प्रकारच्या अरेंजमेंटला म्हणायचं इट इज कॉल्ड एज स्क्वेअर क्लोज पॅकिंग. व्हाय इट इज कॉल्ड एज स्क्वेअर? द फर्स्ट रो पहा, हे रो आहे पूर्ण. काय म्हणायचं? रो. हा दुसरा रो, हा तिसरा रो, चौथा रो, अशा प्रकारचे रोज आहेत. द फर्स्ट रो, दिस इज द फर्स्ट रो ऑफ ए टाइप. द फर्स्ट रो ऑफ ए टाइप. पहिला रो ए प्रकारचा आहे. द फर्स्ट रो इज ऑफ ए टाइप. अँड सेकंड रो, अशाच प्रकारे दुसरा रो. पहिला रो ए प्रकारचा झाला. द सेकंड रो इज ऑल्सो सेम. सेकंड रो ची अरेंजमेंट सुद्धा कशी आहे? सेम अरेंजमेंट. इज लेबल्ड ॲज, म्हणून याला सुद्धा आपण लेबल्ड करू ॲज टाइप ए. फर्स्ट रो इज लेबल्ड ॲज ए. सेकंड रो इज ऑल्सो वी आर लेबलिंग ॲज ए. And the arrangement becomes thus arrangement becomes this arrangement becomes या प्रकारच्या अरेंजमेंटला म्हणायचं ए टाइप अरेंजमेंट. म्हणून ही अरेंजमेंट झाली ए टाइप अरेंजमेंट. ओके. आता ह्या अरेंजमेंट मध्ये बघा, कोणताही आपण एक स्पियर पाहू. या स्पियरला नेबरिंग स्पियर्स. Okay, the number of neighboring spheres to the given sphere in this arrangement, the number of spheres, which is spheres, neighboring spheres, the number of neighboring spheres touch to number of neighboring sphere touch to given sphere. Number of neighboring sphere 1 2 3 4 spheres आहेत. In this arrangement the number of neighboring sphere touch to the given sphere is 4. किती आहे? 4 आहे. Therefore its
कोऑर्डिनेशन नंबर, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू किती असेल 4 असेल. याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. काय? कारण गिवन स्पिअरला, या स्पिअरला आणखीन 1 2 3 आणि 4 स्पिअर टच करायचे. गिवन स्पिअरला 4 स्पिअर टच केल्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती होईल? 4. आता आपण काय पाहू, जर यांचे सेंटर्स ऑफ द स्पिअर्स, if the center of the spheres, if the center of the spheres, if the center of the spheres are joined, त्याला आपण जॉईन केलं तर काय होईल? If the center of the spheres are joined, then square is formed. त्यामुळे काय तयार व्हायला? Square is formed. Then the square is formed. त्याच्याने काय तयार व्हायला? पाहता स्क्वायर तयार व्हायला. If the center of the spheres are joined, then the square is formed. Therefore, this arrangement is called as the square close packing. म्हणून या अरेंजमेंटला काय म्हणायचं? Therefore, it is called square close packing. म्हणून या अरेंजमेंटला काय म्हणायचं? Square close packing. Why it is called as square close packing? Because when the neighboring spheres चे center of the neighboring spheres are joined, जर याचे आपण नेबरिंग स्पिअरचे सेंटर जॉईन केलं तर अशा प्रकारे स्क्वायर तयार होतो. स्क्वायर तयार झाल्यामुळे याला काय म्हणायचं? The center of the sphere is joined, the square is obtained or square is formed. स्क्वायर तयार होतो. Therefore, it is called as what? Square close packing. In this arrangement, number of neighboring spheres touched to the given sphere किती आहे? The number of neighboring spheres touched to the given sphere is 4. First row ला labeled काय केलं आपण? A. First row is labeled as A. Second row is also of same type, that is labeled as what? A. Thus the arrangement becomes, so this type of arrangement काय बनाली? A type of arrangement. Why it is called as A type of arrangement? Because all the rows are of A type. म्हणून या अरेंजमेंटला काय म्हणायचं? It is called as A type arrangement. This arrangement is of A type. So if the center of the sphere is joined, if the center of the spheres are joined, then square is formed. काय फॉर्म झाला? then the square is formed. Therefore, this arrangement is called as square close packing. म्हणून या अरेंजमेंटला काय म्हणावं? स्क्वायर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. राईट. रोजला कशी अरेंज करायची? हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. दिस इज हॉरिझॉन्टली अँड दिस इज कसे? व्हर्टिकली. तर हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन डायरेक्शनला याला अरेंज करायची. इन दिस अरेंजमेंट वन डायमेन्शनल क्लोज पॅकिंग रोजला काय करायचं? आपल्याला स्टॅक करायचं. Stacked. One-dimensional close packing rows are stacked in such a way that rows are aligned horizontally and vertically. Rows ला कशी अरेंज करायची? अलाइन करायची horizontally आणि vertically. The rows are arranged in horizontal, आडवे आणि उभे. And the arrangement becomes, या अरेंजमेंटला काय म्हणू? Square close packing. It is two-dimensional close packing. ही कशी पॅकिंग चालू झाली? आपल्याला two-dimensional close packing सुरू आहे. पहिला प्रकार पाहिला आपण स्क्वायर क्लोज पॅकिंग. दुसरा टाइप आहे अजून एक सेकंड टाइप, दॅट इज कॉल्ड एज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ते पण आपण आता लगेच करू. दॅट इज कॉल्ड एज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. दिस इज द स्क्वायर क्लोज पॅकिंग. द अरेंजमेंट इज ऑफ व्हाट? A टाइप ऑफ अरेंजमेंट. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज व्हाट? A टाइप ऑफ अरेंजमेंट. द अरेंजमेंट वन डायमेन्शनलचे रोज वापरायचे. वन डायमेन्शनलच्या रोजला वापरून काय करायचं? याच्यापासून त्यांना स्टॅक करायचं. दिस इज द पॅकिंग. अशा प्रकारे काय होतं? क्रिस्टल लॅटिस मध्ये यांना आपण काय करतो? पॅकिंग करतो. म्हणून याला काय म्हणायचं? पॅकिंग क्लोज पॅकिंग. इट इज द स्क्वायर क्लोज पॅकिंग. दिस टाइप ऑफ पॅकिंग इज कॉल्ड एज व्हाट? स्क्वायर क्लोज पॅकिंग. का? वाय इट इज कॉल्ड एज स्क्वायर क्लोज पॅकिंग? बिकॉज द स्क्वायर इज ऑब्टेन्ड. कारण काय तयार होतो? स्क्वायर तयार होतो बाय जॉइनिंग द सेंटर्स. इफ द सेंटर ऑफ द स्पिअर्स आर जॉइंड, देन स्क्वायर इज फॉर्म्ड. जर सेंटर जॉईन केलं तर काय फॉर्म होऊन जाते? स्क्वायर इज फॉर्म्ड. म्हणून याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज स्क्वायर क्लोज पॅकिंग. दिस अरेंजमेंट इज It is called as what? Square close packing. Okay. The centers
These are the centers of the spheres. कसे अरेंज करायचे यांना? हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. This should be arranged in horizontally and vertically.